आणि मागापासून आमचं काय चाललंय माहिती आहे का, भांडणं चालू आहे. तो बोलते मी छान दिसतो आणि मी बोलते मी छान. आज कोण चांगला दिसतोय तुम्हीच कॉमेंट करून सांगा कोण छान दिसते की आमची जोडी छान दिसते. आणि ही आपली मेन गाडी. हा मेन गाडी म्हणजे जाम साथ दिलेली गाडी. तर पनवेल अलिबाग हिच्याने प्रवास केला. एकविरेला हिच्यावरच गेलो आम्ही. पहिली ड्युटी ही आणि सेकंड ड्युटी ही. माझी कोणतीच नाही. असं झालं की दोन्ही गाड्या मला हट्टाने मिळालेल्या आहेत, ही गाडी पण आणि ही गाडी पण. बाबूचे फ्रेंड आले, श्रियान बाबूचे फ्रेंड आले. किती जण आले श्रियान? हॅलो एव्हरीवन, वेलकम टू न्यू ब्लॉग. तर आज आहे दसरा आणि दसऱ्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि मस्त आमची जोडी बघा, विठ्ठल आणि मी रुक्मिणी. आणि आमचं असं झालेलं आहे की आमची ट्विनिंग नाही झालेली आहे, थोडं मिसमॅच झालेलं आहे. मिळता जुळता आहे थोडासा. हा म्हणजे आता थोडं फेंटिश कलर मध्ये आणि माझा डार्क पिंक मध्ये आहे. तर छान छान मस्त रेडी झालोय आम्ही. असं आमचं छान असं ट्रेडिशनल लुक आहे. साडी घातलेली आहे. पूर्ण लुक माझा दिसल्यानंतर दाखवेल मी तुम्हाला. माझी बटणं बघा, इकडे जर लावले ना फुल टाईट होऊन जाईल. आणि मागापासून आमचं काय चाललंय माहिती आहे का, भांडणं चालू आहे. तो बोलते मी छान दिसतो आणि मी बोलते मी छान. आज कोण चांगला दिसतोय तुम्हीच कॉमेंट करून सांगा कोण छान दिसते की आमची जोडी छान दिसते. चल चल एवढे दिवस ठीक आहे, पण आज मी मला थोडासा ओके वाटतो. बरोबर ना, रोज असतो मी बनियनवर. आज फुल बनियन पूर्ण मान बिन पूर्ण झाकून काढलेली आहे. तो आज आम्ही बोलतच राहू. तर आता पहिली दसऱ्याची पूजा करायची आहे. देवपूजा तर आमची झालेली आहे. फक्त आता जे आपले हातकऱ्या वगैरे फुटायचे आहेत, अजून गाड्यांची वगैरे पूजा करायची आम्हाला. ते तुम्ही आता ब्लॉग मध्ये बघणार आहात तुम्ही काय काय करते ते. आणि आमचं कार्टून बघा, गाडी काढली पूजा करायला आणि श्रियान आधीच त्या गाडीची मस्ती करत बसलेला आहे. आणि पोरगं पण आमचं मस्त मस्त रेडी झालेला आहे. पोरगा फक्त आमच्या मॅचिंग नाही. आम्ही आज तिघा पण अहमद मोहम्मद आहोत, तिघा पण आम्ही मॅचिंग झालेलो नाही. आणि मी बघा, मी सगळ्यात छान दिसते. आणि गजरा आहे ना, हा गजरा प्रत्येकाला लेडीज नवरा देतो. प्रत्येक बायकोला नवरा आणून देतो. आणि मला आठवणार आहे कारण काकीने दिला. काकी माझ्यासाठी मस्त 2 गजरे घेऊन आलेले आणि मस्त मी ते वेअर केलेले आहेत. कशी दिसते मी? तू सांग मी कशी दिसते. ओके, मला बोलते तू थोडीशी आज बरी दिसते. आज मी सगळ्यात जास्त चांगलं दिसतोय. ठीक आहे. तर ठीक आहे, आम्ही पूजा करतो, नाहीतर इथेच 1 तास जाईल. पूजा करतो आणि मग गाड्यांची पूजा आहे, खाली जायचं आहे, सगळीकडे हे बांधायचं आहे, ते माझं काम आहे. ओके, चला पूजा करूया. श्रियान गाडी ढकलायची नाही, आता तिची आपण पूजा करूया. असं काय बसलास? अरे वा वा वा. आणि हे बघा, आमची मर्सिडीज इथे लागलेली. अरे हॉर्सला उलटा केला बाबूने. हे हॉर्स सरळ राहिला. एलिफंट, अरे बाबा ऑटो कशी केलेली आहे. अरे बापरे. आणि बाईक लॅम्बोर्गिनी आणि ट्रक आणि ही JCB. इकडे सगळं साहित्य. आणि आता आम्ही पूजा करणार. श्रियान गाडी लाव रे, गाड लाव. आणि हे बघा, काल आम्ही केलेला मटेरियल मस्तपैकी ह्याच्यात ठेवला. कशामध्ये? आणि सोना बघा स्वस्त झालेला आहे, 10 रुपयाला. 10 रुपये तोळा. काय श्रियान ढकलायची नाही, पूजा करूया आपण. आणि इकडे आम्ही आता रांगोळी काढली, त्याच्या खाली अरे बापरे पाट, त्याच्यावर पाट ठेवला, लाल वस्त्र ठेवलं आणि हत्यारे लावली. पहिली म्हणजे हत्यारे आपण पुसतो. आणि सोना आणि पानाचा विडा मांडून सगळे हत्यारे मांडली. आणि बाकी इकडे लॅपटॉप, गाड्या ते दाखवले मी सगळ्या मगाशीच. आता पूजा करते पटकन. आणि पहिले आमचे सोनं पण तिथे ठेवलेलं आहे. अरे बाबू काय वाजते? घंटा वाजते ना. मोर्या कर बाप्पाला, मोर्या कर बाप्पाला, मोर्या कर पटकन, कर पटकन. मोल तुझ्या गाडीची करू पूजा. श्रियान काय? अरे श्रियाने उलटे सुलटे काय करून ठेवलं? थांब थांब थांब. तरी पण आपण तर आता माझी पूजा झाली आणि इथे श्रियान आणि डॅडा पूजा करायला बसलेला आहे. आणि श्रियान बोलते बाप्पा खाऊ दे. कुठल्या पण बाप्पाकडे पाया पडून तो एकच मागतो, खाऊ दे बाप्पा, खाऊ दे. मोर्या कर, मोर्या कर पटकन. ते बस झाला. आणि इथे मी पहिली पूजा करून घेतली हत्याऱ्यांची. आणि म्हटलं गाड्यांची श्रियांची पूजा करते, तोपर्यंत श्रियांनी गाड्या सगळ्या इकडे मागे घेतल्यात. मला पूजा करायला त्यांनी दिलेलं नाहीये. आणि अशी मी पूजा केलेली आहे. इथे हत्यारे वगैरे मांडले, हत्याऱ्यांना हळद कुंकू वगैरे लावलेला आहे सगळं. आणि खाली लॅपटॉप ठेवला. आणि हे सगळे जेवढे हार केलेले आहेत गाड्यांना लावायला, घरात लावायला, त्यांची पण पूजा करून घेतलेली आहे. तर आमच्याकडे अशी पूजा करतात, तुमच्याकडे कशी पूजा करतात ते सांगा कमेंट करून. कारण प्रत्येकाकडे वेगवेगळी असते थोडीफार पद्धत. सो आमच्याकडे अशी आहे. आणि प्लस तिथे हत्यारांच्या जवळ ना देवाऱ्यांचे म्हणजे आपले कुलदेवतांच्याकडे जे
हे असतात धान्य उगवतात ते पण इथे पूजा करतात त्याची पण. तो आता ते आमच्याकडे नाही आहे त्याच्यामुळे आम्ही फुलंच सगळी लावलेली आहेत. आणि हा बघा बाप्पा मोर्या मोर्या चालले. मोर्या तर मला बाप्पा कळते तुझ्या गाड्यांचा आणि आपल्या खाली गाडीची पण पूजा करायला जायचं. अरे बाबा टिट्टा पण लावला. अरे बापले बाश बाश बाश. बाप रे कशा टिक्का लावला बाबूने. अरे बाप रे. अरे बाबूच्या गाडीची पूजा करायची आहे तर बाबू बघ कशा बसलाय मस्त पैकी एकदम. राहू दे आता ढकलायची नाही श्रियान. आता ढकलायची नाही. आपल्या मर्सिडीजची पूजा केलेली आहे. अरे वा मोर्या बाप्पा मोर्या कर. आणि हॉर्स JCB लॅम्बोर्गिनी. ठीक आहे. आणि माल का आम्ही ही रेडीमेड माल आहे. घरी बनवायला आम्हाला टाइम नव्हता. याच्यापेक्षा मी भारी बनवली असती. बघ 1 मीटर बोलले मी. 1 मीटर आहे ठीक आहे. इथे बाप्पा बोलते उठ कोसेल हात. पकड पकड पकड. एक श्रियांची भीतीच वाटते. आणि तिथं ताट ठेवलं ना खाली तर टिक्का लावायला जातो. अरे बाप. नो 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 श्रियू नो श्रियू नो 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 नो. हे बघ आरशा आबा काय करतो इथे. हे बघ बाप्पा बाप्पा आपल्या डोरला बाप्पा. घरातली पूजा एकदम कम्प्लीट झालेली आहे. सगळं हे वगैरे बांधलेलं आहे. दरवाजांची पूजा झाली दिसते. दरवाजाची पूजा झाली. फ्रीज सिलेंडर सगळं सगळं. त्याला काय बोलतात काय माहिती नाही पण हे आमच्यात असं बांधतात. सगळ्या जेवढ्या आपल्या वस्तू असतात ना घरातल्या म्हणजे अशा मोठ्या मोठ्या त्या सगळ्यांना कपाटांपासून फ्रीज पासून सिलेंडर दरवाजे गाड्यांना सोफा खुर्ची सगळं 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 बांधून झालं आमचं. आता आम्ही खालच्या गाड्यांची पूजा करायला. गाड्यांना पहिल्या बाहेर काढून घेतल्यात. दोन्ही एका बाजूला ठेवल्यात मस्त. आणि आता पूजा करायची घाई. आणि श्रियांला असं वाटते की हा डॅडा कुठेतरी चाललायच. हा दीदी इथे दीदी खेळतायत. हा दीदी बाय बाय. दीदीला बाय बाय कर. तो वेगळीकडेच खेळतोय काहीतरी. सो पहिले मोठ्या गाडीची पूजा. आणि स्वस्तिक दिसेल काय. राहू दे लाव. डाग उठले तर उठले आपण काढून टाकू. सो कसं चकाचक केलेली आहे. इथे थोडीशी अजून मला काम करायचं आहे गाडीचं. अजून मी केलेलं नाही. आणि ही आपली मेन गाडी. हा मेन गाडी म्हणजे जाम साथ दिलेली गाडी. मार्केटमध्ये कुठे पण ह्याच्या अगोदर पनवेल अलिबाग हिच्याने प्रवास केला. एकविरेला हिच्यावरच गेलो आम्ही. बोलता बोलता आमच्या लग्नाला 8 वर्ष झाले. आणि आमच्या गाडीला तुझ्या गाडीला किती वर्ष झाले. 2010ला घेतली. ऑक्टोबर 10 2010. ऑक्टोबर. आणि माझ्या फर्स्ट गाडी. आणि ही गाडी माझी नाही. हा ही गाडी जागृतीची आहे. कोणती प्लेझर. माझी पहिली ड्युटी ही आणि सेकंड ड्युटी ही. माझी कोणतीच नाही. कारण की स्टोरी अशी आहे. ही गाडी जेव्हा मला पाहिजे होती म्हणजे कॉलेजला असताना मी 1 वर्ष आईच्या मागे खूप हट्ट धरलेला. आणि 1 वर्षानंतर आम्ही गाडी घेतली. आणि सेम तशीच सिच्युएशन ह्या गाडीसाठी हट्ट हिचाच होता. आणि गाडी आणि ती पण मला भेटली आहे. म्हणजे असं झालं की दोन्ही गाड्या मला हट्टाने मिळालेल्या आहेत. ही गाडी पण आणि ही गाडी पण. आता तिसरी गाडी कोणती असेल काय माहिती. हार लागतोय का. छोटूशेच आम्ही हार बनवले. जास्त मोठे नको ते पुन्हा स्क्रॅच वगैरे पडतात म्हणून लगेच काढायचं आहे. आणि श्रियांचं काहीतरी श्री बेबी मोठ्या गाडीला हार घातला. आणि आता माझ्या गाडीला. ही पण माझीच बोलणार ना मी. गाडी माझीच गाडी बोलू ना. नेहमी हेच असतं वाक्य नाही की तुमचं दोघांचाच सगळं माझा काहीच नाही. आणि श्रियान आज वेगळाच खुश आहे. सगळीकडे धावायला लागलेला आहे. श्रियान काय करतो. तो चावी लावायला बघतोय ना. तो बघ बस कर. या 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 छोटा ड्रायव्हर. ए छोटा ड्रायव्हर बस झालं बस झालं बस बस. सो जेवायचा टाइम झालेला आहे. आणि नैवेद्य दाखवायचं आहे. आणि जेवायचे आयटम बघा आज काय नाही जास्त. आज पुरी भेंडीची भाजी आणि ही मटर फ्लावर आणि भात. बस बाकी काय नाही. आणि थोडासा श्रीखंड. आणि भूक कारण सकाळी आज नाश्ता पण नाही केला. थोडासा नाश्ता केला असताना तर बरं झालं असतं. पण पहिलं जेवायचं आता. मग पहिल्या बाबूला देऊ. मला माझी भूक मरून जाईल पूर्ण. अरे बाबूचे फ्रेंड आले. श्रियान बाबूचे फ्रेंड आले. किती जण आले श्रियान.
मी तुला पण घे. थँक्यू. हॅपी दसरा. हॅपी दसरा. हॅपी दसरा. ओय. थँक्यू. काय राहतो पाटी? तो पण तू दादा आहे ना? दादा आणि दीदी आलेत ना. कोण कोण आले बघ. नाव काय तुझं? नाव काय तुझं तुझं? नाव सांग. आम्ही झोपेत उठलोय आता. हा. चला येतो आम्ही. ते बाबूची कोको कशी ओरडते. कोको कशी ओरडते. काकीला आहे ना, तिला सोडून दिलंच नाही ना. काकीला बाबूनी सोना नाही दिला, काकाला दिला. आणि दीदी कोणाला घेऊन आलेली सोना. बाबूला. संध्याकाळ झाली. संध्याकाळ म्हणजे आता रात्र झाली. दीदीने आणलेली मागाशी पावभाजी खाली नाश्त्याला. आणि आता आता जेवणाची भूक नाहीये तुला. जास्त भूक नाही. दुपारचं जेवण आहे. असं वाटतं उद्याला पण शिल्लक राहणार आहे. एवढं जेवण आहे कारण आता जास्त जेवणारच नाही. आणि बराच वेळ झाला मी जाऊन मस्त बसलेली रिलॅक्स काकीच्याकडे गप्पा मारत. आणि आता आठवलं श्रियांचं जेवण करायचं. आमचं एक जेवण नाही आहे दुपारचं, पण श्रियांचं जेवण बनवायचं आहे. त्याच्यामुळे आले आता बाबूचं जेवण बनवायला. आणि काय नाही, सगळं आटपलीत काम वगैरे सगळं झालंय डन. आणि आपट्याची पानं म्हणजे सोनं आमचं चाललंय. कालपासून विकायची चालले आपटा. सोनं सोनं सोनं. काय होतो जा जा. हा लावणार गाडीची जुग. बाबूची गाडी जुगजुग लावता गाड बाबू. चल टाक त्याच्यात. अरे बाबू किती पैसे आहेत. त्या दिवशी पण टाकलेस. त्या दिवशी पण शहाने तुझे 100 रुपीज घेतले. अरे वा. आणि आता पण तुझे 100 रुपीज श्रेयन घेतलेत. हा, अरे वा. 200 रुपीज शहाच्या अंगावरती आहेत आपले. स्टेन शिकला टाकायला पैसे. मस्त एकदम. वा वा. नाही जात. जाणार जाणार. नाही जात. ट्राय ट्राय. हा ह्याच्यापेक्षा मोठी नोट नाही स्टेन दुसरी कुठली. तरी पण ही तुला जात नाही. 2000ची बंद केली. आम्हाला हेल्प करा. पैसे टाकायला हेल्प करा. मम्मा द्या. किती किती. 500 बोल किती आहेत? 500. हा, तूच टाक. हा घे. हे घे. टाक टाक. नाटकी पण किती. हा हे पहिले असे टाक असे टाक. हा टाक. हा टाक. आले बापडे गेले स्टेन पैसे. मला पॅम्पोशला पण दे थोडेसे. नो बोल नो नो बोल. हा, हे टाक टाक टाक. टाक पटकन. तुझी शागी टाक 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 टाक. हा मी टाक काढते. टाक. हा अरे नाही जात. मग दे मला पॅम्पोशला दे. नाही नाही बोल नाही दे दे दे. बोल. तू माझ्या हांडीत दुपीस दे. असे थांब मम्मा दाखवते. फाटेल फाटेल. टाक ह्याच्यात टाक. दे मला पॅम्पोशला. दे पटकन दे पटकन दे पटकन दे. किती आहे दे बोलायला लगेच हा करतोय म्हणजे नाही. अरे मम्मा दाखवणार. असे कर. दे रे श्री. मग मला दे. चल नाही जात मध्ये मला दे. मला दे मला दे. बघ मग. अरे वा वा. बाबूने टाकले. वा गेले. दाखव असे डब्बा दाखव. आपला डब्बा दाखव. असे दाखव उचलून. अरे वा. असे हलव. आवाज येते का बघ. फुल पैसा. सगळ्या नोटा आहेत आमच्या. पॅम्पास पॅपाचे नाही आपल्या पॅम्पास. मी घेणार पॅम्पासला पैसे. दसऱ्याच्या मुहूर्तावर श्रियांनी पैसे टाकले. मग आम्ही दसऱ्याच्या मुहूर्तावर काय केलं ना, पण श्रियांनी थोडेसे पैसे टाकले. आणि हा पोरगा मला दसऱ्याच्या मुहूर्तावर घेऊन जाणार होता कुठेतरी. हा आणि संध्याकाळी झोप तुला ते बरं वाटत नाहीये ना. झोप बनवते मग आराम केला जरा अजून रिलॅक्स होते ना. मग आम्ही झोपलो मस्त. आणि खरोखर तब्येत थोडी डाऊनच आहे माझे. काल तर हॉस्पिटलला गेलेलो. आज पण थोडी बरी आहे. म्हणजे हसण्या बोलण्यावर तर ओके वाटते. मी पण असं कंटिन्यू मला दुखते, मला हे होते, मला ते होते असं करत बसले ना तर म्हणजे जास्त त्रास होतो मला. त्यापेक्षा मी हसत खेळतच राहते. तर आजच्या दिवसात काय आम्ही अशी मजा केली दसऱ्याची. मस्त देवपूजन वगैरे काढलं. सिंपल जेवण वगैरे बनवलेलं. आणि काय हा हा सासू झाले. एवढेच पैसे होते. आणि असा आमचा छोटासा दसरा सेलिब्रेशन आम्ही घरातच केलेला आहे. सो मग चला तर हा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतो. भेटू आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय एव्हरीवन. अरे वा. स्टियन बाबू हुशार झाला. फ्लँकिस सगळ्यांना फ्लँकिस दे. फ्लँकिस दे. इथे फ्लँकिस. आता फ्लँकिस दे.